वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय। व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड आहे, व्हॉइस डबिंग केलेला आहे असं त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय। काल सतेज पाटलांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली होती। त्या मागणीवरून क्षीरसागरांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांवरही निशाणा साधलाय। ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, ते एआयचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की एआयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना। ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतो हे आपण तपासलं पाहिजे। खरं म्हणजे मला या खोलात जायचं नाही, माझ्याकडे देखील अनेक गोष्टी आहेत। मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही, पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब, आपण एक सभ्य राजकारणी आहात। सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायची, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे ह्या गोष्टीचा सभ्य राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं आहे। आता बातमी आहे टीईटी पेपर फुटी